भारताची टेनिसपटू म्हणून जी नावारूपाला आली आणि संपूर्ण भारताचं नाव वरती केलं, जी एक भारताची शान होती ती म्हणजे सानिया मिर्झा. सानिया मिर्झा ही सगळ्यांची आवडती होती. त्याचं कारण पण असं होतं की सानिया मिर्झा ही एक नंबर टेनिस प्लेयर होती, टेनिसपटू होती. परंतु ही जेवढी छान टेनिस प्लेयर होती, ही तितकीच देखणी दिसणारी एक आपल्या भारताला लाभलेली सुंदर ही एक खेळाडू होती. आणि या खेळाडूबद्दल खूप गोष्टी आपल्या समोर येत होत्या आणि एक खूप जास्त चर्चेत झालेली गोष्ट म्हणजे ती भारतीय असून हैदराबादमध्ये राहणारी होती ही खेळाडू. आणि तिने भारताची असून सुद्धा एका पाकिस्तानी क्रिकेट प्लेयरशी लग्न केलं होतं आणि तो क्रिकेट प्लेयर म्हणजे शोएब. जी हां, शोएब मलिक नावाच्या या क्रिकेट प्लेयरबरोबर तिने लग्न केलं. तेव्हा खूप लोकांनी तिच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी, तिला बरंचसं ट्रोल केलं गेलं की भारतामध्ये कोणी तुला मिळालं नाही का, तू पाकिस्तानमध्ये का गेली, पाकिस्तानीच का तुला आवडला, ब्ला 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 ब्ला. हे जरी असं झालं असलं तरी त्यांचा जो संसार होता तो छान चालला होता. त्यांना एक 5 वर्षाचा मुलगा आहे. हे होत असताना आपल्याला काही कळत न कळत, काही सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्यासमोर एक बातमी सतत येत होती. ती म्हणजे सानिया मिर्झा ही आपल्या पतीशी डिवोर्स करते की काय. सानिया मिर्झा ही आपल्या पतीशी खुश नाही आहे. सानिया मिर्झा कधी भारतात कधी पाकिस्तानमध्ये असं सगळं चाललं आहे. ती तिच्या नवऱ्याचं तिच्याचं पटत नाही आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत होत्या. त्याचं मागचं काय कारण होतं? तेव्हा मध्यंतरीच्या काळामध्ये लोकांनी सानिया मिर्झा यांना विचारलं. सानिया मिर्झानी जाहीरपणे आत्तापर्यंत कधी काही बोललं नव्हतं, पण यावेळेस सानिया मिर्झाने जाहीरपणे सांगितलेलं आहे की माझ्या पतीने लग्न केलं आहे आणि मी त्याच्यापासून डिवोर्स घेतलेला आहे. डिवोर्स म्हणजे जसा आपल्या हिंदू धर्मामध्ये डिवोर्स असतो तसा डिवोर्स न घेता मुस्लिम धर्मामध्ये एक पद्धत आहे की ती तिच्या नवऱ्याला परमिशन देऊ शकते. त्याला खुला असं म्हणतात की मी त्याला खुला दिलेला आहे, तू दुसरं लग्न करू शकतोस, कोणाशीही करू शकतो, त्याचं माझं काही ऑब्जेक्शन नाही. 3 लग्न करण्याची त्यांना मुभा असते मुस्लिम धर्मामध्ये, म्हणून तिने तिला खुला दिला आहे असं तिने स्वतः जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि खरं तर तिला जेव्हा विचारलं की तू खुला देण्याचं काय कारण, किंवा आता तू डिवोर्स घेण्याचं सुद्धा किंवा घेतलास तर याचं काय कारण आहे, तर तेव्हा तिने आत्ता पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा तिने सांगितलेलं आहे की मी शोएब मलिकच्या बाबतीत खूप सुरुवातीला काही पॉझिटिव्ह होते, पण नंतर त्याचे काही अफेअर्स होते. त्या अफेअर्समुळे तो खूप जास्त गाजत होता. कारण शोएब मलिकचं पहिलं लग्न झालं होतं. मी दुसरी बायको होती त्याच्याबरोबर लग्न केलं आणि माझ्यानंतर शोएब मलिकने आता एका अभिनेत्रीशी लग्न केलेलं आहे, जी पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करते आहे. तिच्याशी त्यांनी लग्न केलं आहे. सना जावेद नाव आहे आणि तिच्याबद्दल सुद्धा खूप गोष्टी आपल्यासमोर येत होत्या. कारण सना जावेदचे आणि शोएबचे काही फोटोज व्हायरल झाले होते सोशल मीडियावर. ते एका स्विमिंग पूलमध्ये एकत्र स्विमिंग करत असताना किंवा एकत्र फिरत असताना असे काही सारे फोटोज जाहीर झाले होते. बऱ्याचदा सानिया मिर्झाने शांत राहिली होती की कोणाला काही सांगितलं नाही, पण शेवटी हे फोटो स्वतःच शोएबने सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र ती अस्वस्थ झाली आणि तिने जाहीरपणे या गोष्टी सांगून टाकल्या की त्याच्या अफेअर्समुळं ती नाराज होते आणि त्या अफेअर्समुळं तिने त्याला खुला दिला किंवा तिने डिवोर्स घेण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. आपला 5 वर्षाचा मुलगा असून सुद्धा. आणि तिकडे त्याने सुद्धा अगदी थाटामाटामध्ये 3रं लग्न केलेलं आहे आणि त्याने सुद्धा ते फोटो संपूर्ण सोशल मीडियावर टाकलेले आहे. त्याच्यामुळे खूप लोक सानिया मिर्झाच्या बाबतीत असं म्हणतात की खरं तर हिने ते करायला पाहिजे नव्हतं, पण तिने केलं. आणि अशी अपेक्षा करूया की त्यांचं फ्युचर लाईफ ते त्यांच्यावर आहे. सानिया मिर्झा काय करेल, पुढे करणार आहे की नाही करणार, किंवा सानिया मिर्झाचं आयुष्य काय असेल, किंवा 3 पत्नी करून सुद्धा ह्याचं आयुष्य काय असेल. हा पाकिस्तानमध्ये, ती भारतामध्ये आहे, तर काय होईल माहिती नाही. तर हा थोडासा प्रश्नचिन्हच देणारा आहे. पण अशी अपेक्षा करूया की आपल्या भारताची आहे ही सानिया मिर्झा, तर सानिया मिर्झाला खूप खूप शुभेच्छा देऊया की तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी पुढे जाऊन खूप चांगलं काहीतरी होईल आणि ती ह्या सगळ्या फेलियरमधनं, ह्या सगळ्या ट्रॉमामधनं, ह्या सगळ्या टेन्शनमधनं बाहेर पडेल. तर मित्रांनो, अशाच काही फिल्मी न्यूज मी तुमच्यासमोर नेहमी शेअर करत असतो. पुढच्या वेळेस काहीतरी नवीन छानशी न्यूज घेऊन मी नक्की येणार आहे. सी यू देन, सायनिंग ऑफ.